बारामती नगरपालिकेचे इलेक्शन आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। प्रचाराची रणधुमाळी खरं तर आता थंडावणार आहे। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यावरती नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार अभिजित कांबळे यांनी खरं तर गंभीर आरोप केलेत। आपण पाहू शकता खरं तर असे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे त्यांनी बॅनरद्वारे छापलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने कर चोर, टॅक्स चोर म्हणून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे जे काही उमेदवार आहेत सचिन सातव यांचा उल्लेख केला आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे देखील काही पोस्टर बनवण्यात आलेले आहेत। अजित पवारांनी कशा प्रकारे नेमकी टॅक्स चोरी केलेली आहे या बॅनरच्या माध्यमातून खरं तर त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदाचे अभिजित कांबळे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, नगरपालिका इलेक्शन आता अंतिम टप्प्यात आले, तुम्ही अजित पवारांवरती आणि त्यांच्या उमेदवारावरती टॅक्स चोरीचा आरोप केलाय, काय नेमका आरोप आहे? ही तर खरं इलेक्शन कशाचं असतं नगर परिषदचं की टॅक्सच्या बाबतीमध्ये असतं। म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी आणि नगरपालिकेकडून मिळणाऱ्या सुखसुविधा लोकांना, आणि त्या बदल्यात नगरपालिका कर आकारतात। पण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनीच ह्यांच्या सहयोग सोसायटीमध्ये जळोची मध्ये जो गट नंबर 129 आणि 130 या गटामध्ये अजित पवार राहतात, त्याच्यामध्ये ही अजित पवारांची प्रॉपर्टी आहे आणि बारामती नगरपालिकेने घेतलेली ही रिव्हिजन उतारा आहे। तर रिव्हिजन उतार्यामध्ये अजितदादांनी फक्त त्यांचं घराची घरपट्टी किती दाखवलेलं आहे, मोजमाप किती दाखवलेलं आहे, फक्त 2.81 चौरस मीटर, म्हणजे किती झालं, साधारणपणे 300 स्क्वेअर फुटाच्या आतमध्ये बांधकाम अजित पवारांनी दाखवलंय। आणि प्रत्यक्षात अजित पवारांनी जेव्हा उपविभागीय अधिकारी बारामती यांच्याकडून रहिवासी वापरासाठी परवानगी घेतली, तेव्हा अजितदादांना भेटली किती, 7241 चौरस मीटर, म्हणजे जवळजवळ 72 गुंठ्यामध्ये अजित पवारांनी परमिशन रहिवाशीसाठी घेतली। आणि त्याचा वापर आणि नगरपालिकेमध्ये मोजमाप करताना नगरपालिकेने दाखवलं किती, मोजमाप किती, फक्त दाखवलं 3.25 गुंठ्यामध्ये बांधकाम दाखवलं। माझा महत्वाचा यामध्ये मुद्दा आहे की अजित पवारांना जवळपास 2005 साली हे बांधकामासाठी परवानगी मिळाली, मात्र 2012 साली ही जी काही परवानगी त्या ठिकाणी घेण्यात आली, काय नेमका आरोप या संदर्भात तुमचा? म्हणजे ह्याच्यामध्ये बोलायचं आता हे मोजमाप आहे जेव्हा बारामती नगर परिषद जळूळ गावठाणामध्ये येण्यापूर्वी जळूळची गावठाण स्वतंत्र होतं, त्यापूर्वी सहयोग सोसायटीमध्ये अजित पवारांना त्यांचं घर होतं, पण ते 2005 पासनं त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये बांधकाम केलं नाही। जसंच तसं त्यांनी कोणत्याही प्रकारची घरासाठी परवानगीही घेतली नव्हती बांधकामाची। आणि परवानगी नसताना इतक्या दिवस अजित पवार स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बेकायदेशीर घरातच वास्तव्य करत होते। त्यानंतर काय आरोप आहे, किती टॅक्स चोरी अजित पवारांच्या माध्यमात सहयोग निवासस्थानासाठी केलेली? जवळजवळ त्यांचं 7241 चौरस मीटर, म्हणजे जवळजवळ 72 गुंठ्यामध्ये त्यांचं बांधकाम आहे। आणि बांधकामाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी घराचं बांधकामासाठी 27,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम RCC बांधकाम त्यांनी केलेलं आहे। जवळजवळ त्यांचे 3 बंगलो आहेत तिथं सहयोग सोसायटीमध्ये। आणि जर नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे बघायचं म्हणलं तर जवळजवळ अजितदादांना 6 ते 7 लाखाच्या आसपास घरपट्टी वार्षिक याला पाहिजे होते। पण बघायला गेलं तर हे अजितदादांचं बिल आहे, जी घरपट्टी आकारलेली आहे साधारणपणे 18/7/2024 रोजी। तर अजितदादांना फक्त घरपट्टी किती येते, 14,823 रुपये। आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ह्याला कर चोरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं, का टॅक्स चोरी म्हणायचं? तर आता यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे, जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत सचिन सातव यांच्याकडून नेमकी काय टॅक्स चोरी करण्यात आली? सचिन सातव ह्यांच्या नावावर हा भूखंड म्हणजे श्रीनाथ होंडा वर्कशॉप आहे, त्यांच्या भावाच्या नावावर सूरज सातव जे त्यांचे चुलत भाऊ आहेत त्यांच्या आईच्या नावावर आहे जयश्री सदाशिव सातव, हे सचिन सातवाच्या आई आहेत। आणि हा प्लॉट जो आहे, ही मालमत्ता आहे ती रहिवाशी आहे। आणि पूर्णपणे आता तुम्ही इथं बघसाल गाळा नंबर 12, 13, 14 दुकान नंबर व इमारत क्रमांक इथं ह्यांनी भाडे करून ठेवल्यात। पण नगरपालिका सबशेल, तुम्ही मागाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की नगरपालिका भेदभाव करते, इथं लोकांवर त्याचा दुष्परिणाम पडतो। एखाद्याला वेगळी घरपट्टी आणि एखाद्याला वेगळी, आणि सत्ताचे केंद्रबिंदू ही लोक आहेत, त्याच्यामुळे ह्याचा फायदा उचलतात। ह्यांना घरपट्टी किती आहे तर सचिन सातवांना आता ही घरपट्टी
त्यांच्या घराच्या, त्यांच्या वडिलांच्या नावावर पण एक घर आहे, सदाशिव धोंडीबा सातव. तर त्यांना घरपट्टी किती, त्यांचं घर किती आहे 16,000 स्क्वेअर फुटाचं, आणि घरपट्टी किती येते 7,093 रुपये. साधारणतः किती घरपट्टी या ज्या काही बांधकामाला यायला अपेक्षित आहे? ह्याला आता असंच रमणीक मोहता म्हणून आहे, जे राष्ट्रवादीचेच आहेत, त्यांचा मोहता कलेक्शन म्हणून आहे. तर त्याला ते कमर्शियल यूज आहे, रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल, पण त्याला 4.5 लाख रुपये घरपट्टी येते. मग तुम्ही अंदाज लावा, तर ही लाखामध्ये घरपट्टी आहे, ह्यांना हजारांमध्ये कशी काय येते? फक्त रमणीक मोहतावले कधी राजकारणामध्ये नाही, पण राजकारणामध्ये नाही, हे लोक राजकारणामध्ये असल्यामुळे ह्यांना अजितदादा म्हणा किंवा ह्यांना म्हणा एवढ्या मोठ्या संपत्त्या असून सुद्धा ह्यांची घरपट्टी अतिशय कमी दरामध्ये. मग ही टॅक्स चोरी झाली नाही तर काय झालं? या संदर्भात तुम्ही न्यायालयीन लढा लढणार आहेत का? काय तुमचं पुढचं पाऊल असणार आहे? या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी व नगरपालिकेचे मुख्य अधिकारी त्यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये मी याचिका टाकणार आहे. आणि निग्लेशन, त्यांनी ज्या चुका केल्यात आणि जाणून बुजून एखाद्याला फायदा पोहोचवण्यासाठी हे षडयंत्र केलंय, त्याच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये याचिका मागणार. तर खूप खूप धन्यवाद. हे होते अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिजित कांबळे. खरं तर यांनी अजित पवार असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे त्यांचे सचिन सातव जे उमेदवार आहेत यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे, आणि हे आरोप खरं तर त्यांनी पुराव्यासकट आपल्यासमोर मांडलेले आहेत. विकास कुकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.